Welcome, students. Again, we have to take the chapter 1 gravitation. Here I am Pandey teacher, and today we are going to take Earth's gravitational force. Earth's gravitational force. The Earth's gravitational force ही आपण हा पॉइंट किंवा कन्सेप्ट समजून घेऊ. The Earth attract this Earth attracts every object मीन्स एव्हरी ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट आपण घेऊ एव्हरी ऑब्जेक्ट कोणतेही ऑब्जेक्ट तुम्ही मी आम्ही कोणी पण अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर टू इट 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 टुवर्ड्स इट सेल्फ मीन्स अशा आपल्याकडे ती अट्रॅक्ट करत असते आपण आता अर्थवर बसलोय तर का असं बसलेलं आहे कारण ती आपल्याला अट्रॅक्ट करते टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कारण तिला स्वतःचा असा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे स्वतःचा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती कोणत्याही वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते नाव सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ मी सेंटर ऑफ मास ह्या अर्थचं सेंटर ऑफ मास जे आहे इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर म्हणजे सेंटर ऑफ मास कुठं असते या ठिकाणी त्याच्या सेंटरला असतं सेंटर ऑफ मास या ठिकाणी मास आहे सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट म्हणजे यावरचा असणारा कोणताही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ मीन्स अर्थमुळे असणारा जो अर्थमुळे या वस्तूवर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या वस्तूवर अर्थमुळे ऍक्ट होणारा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड म्हणजे ही आपण इथं बसलेलं आहे अर्थवर बसलेलं आहे अर्थवरच आहो आपण त्यामुळे हा इथे आहे असं नाही तर आपलं जे आहे सेंटर जे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इथे नाहीये ऑन द अर्थ नाहीये तो ऑलवेज कुठं असते डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ म्हणजे आपण कुठे या आता इथे इंडिया आहे किंवा इथे कोणताही दुसरा कंट्री आहे अमेरिका आहे कोणताही आहे तर अशा वेळेस जिथे कोणी पण जी व्यक्ती असेल त्यावर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्याच्या सेंटरकडून डायरेक्ट होत राहतो म्हणजे जी वस्तू आहे ती ऑब्जेक्ट आहे ती अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होते मीन्स टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ मीन्स यामुळेच आता जी ऑब्जेक्ट आहे कोणती पण ऑब्जेक्ट आता समजा ही ऑब्जेक्ट वर फेकली आपण अर्थपासून अशी वर फेकली तर ती अशी इथून फेकली मी वर अशा प्रकारे तर ती बघा डायरेक्टेड टू द अर्थ म्हणजे इट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ या सेंटर ऑफ अर्थकडेच ती डायरेक्ट होत राहते बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ अशा प्रकारे ती व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ ही खाली येत राहते बघूया आपण पुढचं देन सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड आता आपण एक स्टोन व्हर्टिकली अपवर्ड फेकला समजा हा स्टोन घेतला आणि हा आपण असा व्हर्टिकली अपवर्ड आपण फेकला आता इथे या बोर्डवर आपण अशा प्रकारे दाखवूया हा असा व्हर्टिकली अपवर्ड जेव्हा फेकला देन धिस फोर्स ट्राईज आता ह्या अर्थला स्वतःचा फोर्स आहे तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याला अर्थला तर हा हा स्टोन अशा प्रकारे वर मी फेकलाय ना त्याची वेलॉसिटी इथे सर्वात जास्त असते आता फेकला मीन्स व्हर्टिकली अपवर्ड फेकला त्याची वेलॉसिटी स्लोली काय होते ही डिक्रीज होत जाते अशी वेलॉसिटी डिक्रीजेस वेलॉसिटी व्ही डिक्रीजेस अगेन डिक्रीजेस आणि एक वेळ अशी येते बघा हा स्टोन सपोज मी फेकला हे बघा इथे सर्वात जास्त वेलॉसिटी पण हळू इथे वेलॉसिटी कमी होईल कमी एक वेळ अशी येईल की या ठिकाणी इथे वेलॉसिटी ही काय होईल झिरो होईल आणि झिरो होईल तो पुढे जाऊ शकत नाही आणि मग तो परत ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच तो खाली परत अर्थकडे येतो त्या अँड इट डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हा स्टोन इथे गेल्यावर त्याची वेलॉसिटी झिरो झाली त्याला वेलॉसिटीच नाही बस झिरो होऊन गेली तो स्टेबल होऊन गेला आणि स्टेबल झाल्यावर एक क्षण आणि लगेच तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा अर्थकडे डायरेक्ट झाला अर्थवर तो फॉल होतोय सो दिस फोर्स पुल इट डाऊन अँड रिड्युसेस इट्स वेलॉसिटी ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड डाऊनवर्ड अशा प्रकारे डाऊनवर्ड पुल खाली येतोय द वेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर व्हाईल म्हणजे एक वेळ अशी येते इथपर्यंत डाऊनवर्ड पुल त्याला खेचला जातो त्याला वर जाऊ देत नाही ती अर्थ त्याची स्पीड नेहमी कमी करत राहते अशा प्रकारे गेला आणि मग त्याला खेचत राहते आणि मग तो असा खाली येत राहतो त्याची वेलॉसिटी या ठिकाणी झिरो होऊन जाते आफ्टर व्हाईल
द पूल कंटिन्यू टू बी एक्झर्टेड, इतका त्याच्यावर पूल असतो, इतकं खेचण्याची शक्ती आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, टू एक्झर्ट, टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि पूल इतका जोरात असतो त्याच्यावर की तो शेवटी वर जाऊन त्याची वेळ झिरवून जाते आणि एका टाइमला, आणि मग तो खाली सेंटर ऑफ द अर्थ, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ, तो अर्थवर पडतो, फॉल होतो. तर हे जे आहे इट्स कॉल्ड एज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण जो शिकलो हा जो फोर्स आहे, हा जो फोर्स होता तो कोणता होता, दॅट इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा युनिव्हर्सल लॉचा होता, जो पहिले शिकलो तो युनिव्हर्सल लॉ होता. हे विश्वातल्या दोन वस्तू घेतल्या, विश्वातल्या घेतल्या किंवा आपण दोन वस्तू घेतल्या तर त्यामध्ये असणारा फोर्स हा वेगळा, हा वेगळा. ह्याच्यामध्ये कोणत्याही दोन वस्तू, मग अर्थ आहे किंवा दुसरे कोणते पण आहे, सन आहे किंवा ज्युपिटर आहे, मार्स वगैरे वगैरे अशा, किंवा स्टार्स वगैरे जे काही असतील, त्या दोन वस्तू आपण घेतलेल्या आहेत तिथे. इथे दोन वस्तू नाही घेतल्या, फक्त एकच वस्तू घेतली, अर्थ, आणि तिचा फोर्स याबद्दल आपण बोलतोय आणि त्यावर असणाऱ्या ऑब्जेक्ट्स याची चर्चा, याचं डिस्कशन चाललंय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हा जो फोर्स होता त्याचा फॉर्म्युला होता G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. इथे पण दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स किती होतं, r, आपण r स्क्वेअर घेतला होता, आणि फोर्स G कॉन्स्टंट होता, दॅट इज 6.67 इंटू 10⁻⁻11. एका वस्तूचं मास m1, एका वस्तूचं मास m2. अरे तेच इथे यूज करायचं तो फॉर्म्युला, फक्त शब्द चेंज झालेत. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इथे युनिव्हर्सल फोर्स होता, इथे आलाय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हाच फॉर्म्युला इथे यूज होतो. तर बघूया आपण नेक्स्ट. तर हे याचाच यूज करून आपण एक सम करूया आणि त्या सम मध्ये आता हा फॉर्म्युला यूज होईल. बघूया आपण. तो फॉर्म्युला आहे एफ, याच्यामध्ये असणारा फोर्स एफ. एकाला आपण हा जो आहे महेंद्र म्हणूया. आता महेंद्र फार उंच बिल्डिंगवर राहतो असं म्हणूया. एक छोटीशी आपण बिल्डिंग काढून घेऊ इथे अर्थवर, मल्टी स्टोरीड अनेक मजली बिल्डिंग आपण काढली सपोज, आणि महेंद्र हा एकदम टॉप फ्लोअरला या ठिकाणी राहतोय. आणि आता बघूया यांच्यामध्ये काय येतंय. महेंद्रला m1 म्हणूया आणि अर्थ हा याचा मास m2 म्हणूया. आणि आता आपण याचा यूज करूया फॉर्म्युलाचा. सॉल्ड एक्झाम्पल आहे, सॉल्ड एक्झाम्पल, आणि ते पेज नंबर आहे 7 वरचं फर्स्ट. बघूया आपण सॉल्ड एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ. मीन्स हा ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इकडे खेचण्याची शक्ती फोर्स, हा कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल, शॉर्टमध्ये लिहिते मी, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल 1 आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. ज्या पहिलं आपण एक्झाम्पल घेतलं ना त्यानुसार आपल्याला आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला काढायचं आहे. आता यामध्ये अर्थ आहे आणि अर्थ ही महेंद्रच्या इन कम्पॅरिझन टू महेंद्र अर्थचं वेट खूप जास्त आहे आणि खूप जास्त आहे, म्हणूनच तर महेंद्र हा जो आहे तो अर्थकडेच फॉल होणार, अर्थवरच फॉल होणार. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल पुल ड्यू टू द अर्थ, जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स टू द अर्थ, हा इकडे होणार ना. एकमेकांवर ते दोघं इन्फ्लुएन्स करतात, पण याचं वेट खूप कमी आहे त्यामुळे अर्थ इकडे जाऊ शकत नाही, पण महेंद्र इकडे फॉल होणार आहे अर्थवर. बघूया आपण. तर ड्यू टू अर्थ इन द अर्लियर एक्झाम्पल. आता यामध्ये दोघांचे मास कन्सिडर करावं लागेल. आपण बघूया मास ऑफ महेंद्रचं मास आपण m1 म्हटलं होतं आणि ते किती होतं माहिती आहे तुम्हाला, दॅट इज द 75 किलोग्रॅम. अर्थचं मास आपण m2 म्हणूया, काय फरक पडत नाही, ह्याला m1 म्हणा किंवा m2 म्हणा, सारखंच आहे. आता अर्थचं मास जे असतं हे दिलेलं असतं आणि ते आहे दॅट इज द 6 अर्थ आहे, सॉरी इथे अर्थ, आणि अर्थचं मास असतं 6 इंटू 10⁻24 किलोग्राम. खूप जास्त आहे, मायनसमध्ये नाही आहे. 6 वर 24 झिरो देऊन द्या तुम्ही, किती बघा ती क्वांटिटी किती मोठी होऊन जाईल. देन पुढचं आहे या दोघांमध्ये असणारं डिस्टन्स. हे डिस्टन्स
हे नाही कन्सिडर करायचं. तर डिस्टन्स व हा जरी मल्टी स्टोरेड बिल्डिंग टॉप फ्लोअरला राहतोय, पण शेवटी त्याला जे अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन, ते इथेच गृहीत धरतात. खूप उंचीवर गेलं ना तर ते थोडंसं त्याच्यावरचं ग्रॅव्हिटेशन फोर्स हा कमी होतं, पण हा खूप उंच नाहीये. 11वा 12वा फ्लोअर जरी घेतला तरी त्याचं हे डिस्टन्स न कन्सिडर करता हेच डिस्टन्स कन्सिडर करायचं. कारण मी आता सांगितलं, हा जो फोर्स आहे हा कुठून ऍक्ट होतोय, दॅट इज द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे हे डिस्टन्स इथे आता असं कन्सिडर करायचं आर. समजलंय? मग त्याला आपण आर म्हणूया. इथे कॅपिटल आर घेऊ आपण. सो द डिस्टन्स, आर इज द डिस्टन्स. आणि अर्थ ही राऊंड आहे, सर्क्युलर आहे, त्यामुळे याला रेडियस पण म्हणतात, म्हणून आर घेतात डिस्टन्स. आर द डिस्टन्स किती आहे? 6.4 इंटू 10⁻6 मीटरमध्ये आहे. म्हणजे हे डिस्टन्स मीटरमध्ये किती घेतलंय? 6.4. महेंद्र इथेच असू द्या, काही फरक पडत नाही. शेवटी तो इथे असणे किंवा वर असणे सारखंच आहे. तो अर्थवरच आहे. बिल्डिंग ही अर्थवरच आहे. त्यामुळे हे डिस्टन्स निग्लिजिबल आहे. ही हाईट फारच कमी आहे या रेडियसच्या मानाने. अर्थची रेडियस खूप जास्त आहे, कारण अर्थ फार मोठी आहे अशी. आणि त्या मानाने ही बिल्डिंगची हाईट काहीच नाही. त्यामुळे हीच रेडियस किंवा हीच हाईट किंवा हेच डिस्टन्स, हेच हाईट, हेच डिस्टन्स किंवा हीच रेडियस कन्सिडर करायची. म्हणून रेडियसला कॅपिटल आर घ्यायचं. अँड जीची व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे. जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg इनवर्स 2. तर ह्या सर्व व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करूया. दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला काढायचा आहे, आणि तो काढूया आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स F is equal to G m1 m2 upon r square. नाव F, G ची व्हॅल्यू भरून टाकू आपण. आणि G ची व्हॅल्यू आहे 6.67. मास ऑफ महेंद्र 75 इंटू मास ऑफ अर्थ 6 इंटू 10⁻24. अँड द डिस्टन्स, दॅट इज द, हे डिस्टन्स आहे आर. आर हे डिस्टन्स आहे. दिस डिस्टन्स, दिस वन. तर हे डिस्टन्स आहे 6.4 इंटू 10⁻6 आणि त्याचा आहे स्क्वेअर घेतलेला. पुन्हा F इज इक्वल टू, आता आपण हे सम जे आहे सॉल्व करूया. दॅट सम इज द, 1 मिनिट, सॉल्व करताना आता आपण ज्या क्वांटिटीज आहेत त्या पहिल्यांदा 6.67 इंटू 75 इंटू 6 या तिघांचा मल्टिप्लाय करू. आणि तिघांचा मल्टिप्लाय जो येतोय तो आहे, तुम्ही घरी करून बघायचं, मी डायरेक्ट सांगते, 3001.50. 6.67 इंटू 75 इंटू 6 इंटू 10⁻24. अँड 6.4 जो आहे 6.4 यांचा मल्टिप्लाय करूया. आणि त्यांचा मल्टिप्लाय येतो 6.4चा येतोय, दॅट इज द 40.96. 6.4 ही क्वांटिटी दोनदा मल्टिप्लाय करायची. 6.4 इंटू 6.4 इंटू, आणि हा 6 जो आहे 10⁻6 याला इंटू 2 करायचा, म्हणजे 10⁻12. अगेन F इज इक्वल टू, आता इथे जे आहे आपल्याला मायनस एक क्वांटिटी माझ्यातून सुटली आहे, दॅट इज 6.67 इंटू 10⁻, किती होता, -11. मी या साईडला लिहिते 6.67 ही जी क्वांटिटी आहे 6.67 इंटू 10⁻11 तर साईडला लिहिते. 24 मधून -11 गेले, किती आले, -11 मी इथे लिहिते. म्हणजे किती आले, नेक्स्ट स्टेपला लिहू आपण, 3001.50 इंटू 10⁻13. आणि आता 13 झाल्यावर एंडासिसची रूल तुम्हाला माहिती आहे की सेम क्वांटिटी असेल. आणि इथे आता इथे वर किती आले, नेक्स्ट स्टेपला घेऊ वाटल्यास, ठीक आहे. 40.96 इंटू 10⁻12.
नेक्स्ट एफ इज इक्वल टू 3001.50 इंटू हे दोन जे आहेत बेसेस सेम आहे आणि हे दोन्ही बेसेस सेम आहे आणि ते डिव्हिजिबल फॉर्ममध्ये आहे. सो 13 आणि 12 तर बेसेस एकदा घ्यायचे असतात. रूल्स ऑफ एंडायसिस मध्ये बेसेस सेम असेल तर एकदा घ्यायचे आणि डिवायडेड फॉर्म आहे त्यामुळे यांचं काय करायचं -13 - 12. तर किती येते त्याचा आन्सर 13 - 12 इज द 1. म्हणून याला आपण ह्या क्वांटिटीला 10 सेम घेऊन टाकू आणि 13 - 12 ही क्वांटिटी गेली वर अपॉन 40.96. therefore f is equal to नाव 30 जो आहे यामध्ये 3001.50 इंटू 10 रेस्ट पॉवर 13 - 12 किती घ्यायचा 10 रेस्ट पॉवर 1 याचा 1 येतो अपॉन 40.96. परत एकदा बघूया आपण फोर्स जी ची व्हॅल्यू भरली 6.67 इंटू 10 रेस्ट पॉवर -11 साईडला पण येत चालतंय. नंतर मास ऑफ महेंद्र आणि मास ऑफ अर्थ रेडियस ऑफ अर्थ व्हॅल्यू भरली. या तीन क्वांटिटीला मल्टिप्लाय करून एवढं आलंय 10 रेस्ट पॉवर 24 -11. देन ह्या दोघांना 6.4 हे दोनदा मल्टिप्लाय केलं 40.96 इंटू 10 रेस्ट पॉवर 12. नंतर ही क्वांटिटी इथे लिहिली हा 24 - 11 13 आणि हे 10 रेस्ट पॉवर 12. नेक्स्ट 300.150 13 - 12 हा डिवायडेड फॉर्म असल्यामुळे आपण मायनस केलंय इंडेक्सला. आणि नेक्स्ट स्टेप 3001.50 50 इंटू 10 रेस्ट पॉवर 1 आणि 40.96. आता नेक्स्ट स्टेप बघूया आपण. नेक्स्ट स्टेप आता या 10नी याला आपण मल्टिप्लाय करून टाकू. काय होईल 10नी याला 10चा पॉवर 1 लिहू नका त्याची पद्धत नाही लिहायची आपण 10 म्हणून याला मल्टिप्लाय करूया. सो f इज इक्वल टू 30015 आणि परत इथे याला 0 आहेच डबल 0 एक 0 आपण पहिलेच कमी करून टाकू म्हणजे लिहायची पद्धत नाही त्यामुळे इथे आपण लिहू काय लिहिते 0. ह्या क्वांटिटीला आपण 10 नी मल्टिप्लाय केलं 10 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे काय येतो एक्स्ट्रा 0 आला. हा 0 कन्सिडर करू नका आता नवीन 0 मल्टिप्लाय केल्यावर आणि मल्टिप्लाय केलं 30015 असं आलंय. देन अपॉन 4096 आता मल्टिप्लाय केल्यामुळे जो पूर्ण क्वांटिटी ही आली आणि आता पॉइंट नंतर एक डिजिट आहे आपण इथे पॉइंट घेऊन टाकू. ठीक आहे इथे पॉइंट घेतला. नेक्स्ट स्टेप परत f इज इक्वल टू 30015 इतकंच लिहू. देन इथे पॉइंट होता 4096 आता मी हा पॉइंट काढते. डिनॉमिनेटरला पॉइंट नंतर 2 डिजिट्स आहेत आणि या 2 डिजिट्सचे 2 झिरो हे न्यूमरेटरला घ्यायचे जर तुम्हाला पॉइंट काढायचा असेल तर. म्हणजे आता इथे पॉइंट काढलाय आपण आणि त्याच्यानंतर 2 डिजिट्स आहेत त्याचे 2 झिरो आपण वर घेतले न्यूमरेटरला. देअरफॉर f इज इक्वल टू आता f इज इक्वल टू त्याला डिवाइड करूया आणि डिवाइड करून त्याची व्हॅल्यू जी आली जवळपास ती आहे तुम्ही याला डिवाइड करा 4 नीच फक्त डिवाइड करून बघा 30 ला. बाकीचे नंबर नंतर करा बघा जनरली असं ऑब्झर्व करायचं. 4 7 जा 28 तर 7 म्हणजे 4 7 जा 28 दॅट इज जवळपास ह्याचं उत्तर जे आहे 7 आणि एक्स्ट्रा काही असेल एक्स्ट्रा जे असेल 7 0 म्हणजे असं वर येतं कारण क्वांटिटी आपण फक्त 4 नी डिवाइड केलं पण पुढची मोठी क्वांटिटी आहे त्यामुळे जे आन्सर येणार आहे ते असं जवळपास 700च्या वर येणार आहे. म्हणजे असं आपण साधारण गेस करायचा. तर ते आन्सर येत आहे f इज इक्वल टू 732.78. आता परत f इज इक्वल टू 78 आपण
या 78ला राऊंड फिगरमध्ये नियर बाय म्हणजे 730.78 याला नियर बाय आपण असं म्हणूया की जवळपास ती क्वांटिटी याला अवॉइड करू, याला 1 कन्सिडर करू आणि हा 1 याच्यात ॲड करून घेऊ. किती येत आहे? 733. 7.3 याला 1 म्हणायचं. फार मोठी व्हॅल्यू आहे ही. म्हणजे अबव्ह 50 पॉईंट नंतर अबव्ह 50 गेलं तर त्याला 1 कन्सिडर करतात. आणि 50 याला 1 कन्सिडर केल्यामुळे इथं 1 याच्यात ॲड करायचे. हा 1 ॲड करायचा म्हणजे किती आले? नियर अबाउट 733. म्हणजे फोर्स किती आला? किती आला फोर्स? 733. आता आपण परत ते जे जो महेंद्र आणि अर्थ आहे यांच्यामध्ये असणारा फोर्स जो आहे तो किती आलाय? दॅट इज 733 न्यूटन. आपण जर पूर्वीचा फोर्स पाहिला विराट आणि महेंद्र, हा विराट होता आणि हा महेंद्र होता, यांच्यामध्ये असणारा फोर्स हा पाहिला होता मागच्या सम मध्ये आणि तो फोर्स आलेला होता ॲज मागच्या सम मध्ये असणारा तो होता 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. आता हा तुम्ही फोर्स हा कम्पेअर करा, 733 आणि हा फोर्स कम्पेअर करा. या दोन फोर्स मध्ये काय फरक आहे बघा. हा फोर्स हा महेंद्र आणि विराट मधला होता. हा खूपच कमी फोर्स आहे, अतिशय कमी निगेटिव्ह मध्ये फोर्स चाललेला आहे. आणि हा फोर्स बघा पॉझिटिव्ह फोर्स. असं का झालं? कारण अर्थ ही खूपच मोठी आहे आपल्या तुलनेने. आपण फार छोटे आहोत, सूक्ष्म आहोत त्या मानाने. तर इथे असणारा जो फोर्स आहे, इथे असणारा जो फोर्स महेंद्र आणि अर्थ मधला हा प्रचंड आहे. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पॉवर जास्त आहे कारण त्याचं वेट जास्त आहे. इथे जर आपण दोघं कन्सिडर केले होते, हे दोघं महेंद्र, तर हे दोघं खूप कमी, दोघांचे वेट सेम होते ना, 75 80 जवळपास सेम होते. पण इथे असं नाही, याचा वेट तर खूप जास्त आहे ना, 6 इंटू 10⁻24 आणि हा कुठे 75. अतिशय फरक आहे. त्यामुळे याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण खूप जास्त राहणार आहे. 733 ते इथला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फार कमी आहे. तर हा जो फोर्स आहे हा किती टाइम्स जास्त आहे हा फोर्स या दोघांपेक्षा. या दोघांमध्ये असणारा फोर्स हा अर्थ आणि महेंद्रमध्ये असणारा फोर्स हा किती टाइम्सने यापेक्षा जास्त आहे. तर यापेक्षा हा जो फोर्स आहे 183 करोड टाइमने जास्त आहे. 183 करोडनी हा फोर्स अर्थ आणि महेंद्र मधला फोर्स हा महेंद्र आणि विराट मधल्या फोर्स पेक्षा 183 करोडनी जास्त आहे. तुम्ही कल्पना करा असं का? कारण अर्थचं वेट अतिशय जास्त आहे. ओके, तुम्हाला हे समजलंय नक्की? चला नेक्स्ट बघूया आपण. तर आपण इथलं सॉल्ड एक्झाम्पल 2 घेऊया. सॉल्ड एक्झाम्पल 2 दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आता रेस्ट म्हणजे काय रे? दॅट इज गिवन मध्ये रेस्टचा अर्थ येतोय इथे परत अर्थ आणि इथे आपण परत घेऊ दॅट इज द महेंद्र. आता इथे हा स्टोरीएड बिल्डिंग वरच्या मजल्यावर राहतो. तर स्टार्टिंग याची इनिशियल व्हेलॉसिटी सपोज 0. सो गिवनला स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट सम म्हणजे u इज इक्वल टू 0. What will be the Mahindra's velocity? What will be the Mahindra's velocity? त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे? म्हणजे आपल्याला टू फाइंड यांच्यामध्ये काय घ्यायचंय, काय शोधायचं आपल्याला? त्याची व्हेलॉसिटी पण काढायची आहे. याची व्हेलॉसिटी काय होईल? स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आफ्टर 1 सेकंड. आफ्टर 1 सेकंड म्हणजे 1 सेकंड टाइम काय दिलेला आहे? 1 सेकंड. परत आता आणि त्याचं मास माहिती आहे तुम्हाला, फॉलिंग आणि दॅट इज 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द
अर्थ, म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा फॉल झाला, म्हणजे बिल्डिंगवरून तो फॉल झाला असं असं त्यांचं म्हणणं आहे. तर बिल्डिंगवरून तो असा मल्टी स्टोरी बिल्डिंग तो फॉल झाला. तर त्याची वेलोसिटी काय असावी आणि त्याचं मास तर माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट सममध्ये जे दिलंय तेच आपण यूज करूया. त्याचं मास, महेंद्रचं मास आहे M175 किलोग्रॅम. देन आता फॉल या ठिकाणी जो फॉल होतोय, खाली पडतोय, म्हणजेच त्याच्या वेलोसिटीत काय होतंय चेंज. इनिशियल वेलोसिटी काय होती 0 आणि त्याची वेलोसिटी फायनल जी होईल ती म्हणजे चेंज इन वेलोसिटी आणि त्याला जायला टाइम लागला. म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं परत ॲक्सलरेशन. तर v पण काढूया. देन ॲक्सलरेशन पण आपल्याला काढायचंय आणि u दिलेला आहे. u ची व्हॅल्यू आहे. a ची व्हॅल्यू ती काढायची आहे आणि a ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला फोर्स माहित पाहिजे आणि फोर्स जो आहे आपण आत्ताच जो फोर्स घेतला आहे तो आत्ताच फर्स्ट सम मध्ये जो फोर्स आला होता वर पाहिला हा 733. तर फोर्स किती होता दोघांमधला? फोर्स होता 733 न्यूटन. तर ह्याचा उपयोग करू आपण आणि आता सोल्युशन करूया आपण. पहिल्यांदा ॲक्सलरेशन काढूया. ॲक्सलरेशन F अपॉन M हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला आहे न्यूटन्स सेकंड लॉ. न्यूटन्स सेकंड लॉ आहे हा. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आणि यामध्ये आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. व्हॅल्यूज पुट करूया. A इज इक्वल टू F. F ची व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इज द 733 अपॉन आणि M त्याचं वेट दिलेलं आहे, मास आहे 75. आता याला डिवाइड करू. 75 ने ह्याला डिवाइड केलं तर जवळपास ते येईल 9.77. ॲक्सलरेशन इट मेजर इन द m/s square. So it's a acceleration. Now acceleration काढून झालं. आता आपण दॅट इज इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करूया. सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला आता व्ही काढायची आहे. ए काढून झालंय आता व्ही. तर व्ही काढूया आपण आणि ते काढण्यासाठी आता दॅट इज द इक्वेशन ऑफ मोशन. कोणतं इक्वेशन घेऊ आपण? सेकंड इक्वेशन घेऊ आपण आणि सेकंड इक्वेशन सॉरी फर्स्ट, सेकंड नाही, एस नाही घ्यायचं आहे. दॅट इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपण घेऊ आणि ते आहे दॅट इज व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. इक्वेशन ऑफ मोशन मीन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. यू इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे 0. देन ए आत्ताच काढलाय आपण ए 9.77 आणि टाइम जो लागलेला आहे तो किती आहे 1 second. So v is equal to discard that 9.77 into 1 that is the 9.77 meter per second. Okay. Now again ते पहिली जी वेलोसिटी आपण जर ऑब्झर्व केली जी सुरुवातीला आपण घेतली होती दोन महेंद्र आणि विराटमध्ये जी वेलोसिटी आलेली होती ती ही होती. महेंद्र आणि विराट असे दोघं जे होते बसलेले होते, महेंद्र आणि विराट. तर यांच्यामध्ये जी हा इकडे मूव होत होता माहिती तुम्हाला, त्यांच्यामध्ये जी वेलोसिटी आलेली होती ती होती 5.34 इंटू 10⁻⁻⁹ दॅट इज ही वेलोसिटी आलेली होती. ओके. तर ही जी वेलोसिटी होती ही एक्स्ट्रीमली स्मॉल होती पण नंतर ती वाढत गेलेली होती. तर ह्या आता जी वेलोसिटी आलेली आहे तर ती किती आलेली आहे 9.77 इंटू 1. नाउ दिस इज किती टाइम्सनी ग्रेटर आहे दॅट इज आत्ता आलेली वेलोसिटी ही खूप जास्त आहे आणि तेव्हा जी वेलोसिटी होती 5.34 इंटू 10⁻⁻⁹ ही निग्लिजिबल क्वांटिटी होती. ही वेलोसिटी दोघांमधली होती ती खूप कमी होती
आणि आत्ताची वेलोसिटी ही खूप जास्त आहे. तर ही सुद्धा वेलोसिटी महेंद्र आणि विराट पेक्षा किती टाइम्स जास्त आहे? 183 करोडनी हे वेलोसिटी जास्त आहे. ते अगदी हे तर खूप हळू असे मूव्ह होत होते, नाही का, असं मुवमेंट फार हळू होती. 1 सेकंद नंतर किती स्लो त्यांची मोशन होती, म्हणजे व्हेलॉसिटी फारच स्लो होती. पण इथे आपण जेव्हा बोलतो अर्थ आणि जेव्हा आपण बोलतो महेंद्रबद्दल, तर ही व्हेलॉसिटी ही अर्थ आहे आणि महेंद्र इथे आहे. तर ही जी व्हेलॉसिटी आहे 1 सेकंद इतका फास्ट आलाय, एकदम फास्ट आलाय. कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूप जबरदस्त आहे, जास्त आहे. त्यामुळे फास्ट आलाय. तर 1 सेकंद नंतर त्याची व्हेलॉसिटी किती आली आहे? एका सेकंदात 9.77 मीटर पर सेकंद. म्हणजे 9.77 जवळपास 10 मीटर ट्रॅव्हल झालं त्याचं एका सेकंदामध्ये. 10 मीटरपर्यंत